नमस्कार, मी वावर कंपनीमधून प्रमोद गायकवाड। मी आज आलो आहे सावरगाव या ठिकाणी, भूम तालुका, धाराशिव जिल्ह्यामध्ये सागर शिंदे सर यांच्या भेंडीच्या प्लॉटवरती। तर तुम्ही पाहू शकता, तर यांनी IPM हा भेंडीचा प्लॉट तयार केलेला आहे। IPM म्हणजे काय? इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, त्यालाच मराठीत काय म्हणतात? एकात्मिक कीड व्यवस्थापन। तर तुम्ही पाहू शकता, यांनी भेंडीची लागवड केल्यापासून ते आत्ता जवळजवळ भेंडी हार्वेस्टिंगला चालू आहे। तर कोणत्याही प्रकारचं सुरुवातीपासून ज्यावेळेस त्यांनी बी लागवड केली, बी लागवडीपासून ते आता हार्वेस्टिंग सध्या जस्ट चालूच आहे, तर त्यापर्यंत एकही प्रकारचं कुठलंही रासायनिक केमिकल न फवारणी करता तर त्यांनी यशस्वीरित्या एकदम चांगल्या क्वालिटीचा आणि एकदम उच्च दर्जाचा हा प्लॉट त्यांनी त्या ठिकाणी डेव्हलप केलेला आहे। तर त्यांनी IPMच्या माध्यमातून सर्व प्रकारचे सापळे, जसे की चिकट सापळे, सोलार सापळे, त्यानंतर सर्व फनेल ट्रॅप, अशा सर्व प्रकारचे सापळे त्यांनी वापर केलेले आहेत। याच्या माध्यमातून यशस्वीरित्या प्लॉट त्यांनी डेव्हलप केलेला आहे, कुठल्याही प्रकारचं रासायनिक केमिकल न वापरता। हे एक त्याचं उत्तम उदाहरण आहे। तर आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेऊया की त्यांनी भेंडी लागवड केल्यापासून तर त्यांनी आतापर्यंत तर कशा पद्धतीने प्लॉट डेव्हलप झालेला आहे, तर त्यांच्या माध्यमातून। नमस्कार सागर सर। नमस्कार। तर तुम्ही IPM प्लॉट हा तुम्ही डेव्हलप केलेला आहे भेंडीचा, तर याच्या माध्यमातून कशा पद्धतीने तुम्हाला फायदा झाला, तर त्याच्याबद्दल आपलं मत तुम्ही सांगू शकता? नमस्कार, मी सागर शिंदे। तर सुरुवातीला मी सांगू इच्छितो की प्रोराइज प्रकल्पामधून आम्ही एक मीन्स जलप्रिया शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून 100 एकरवर विषमुक्त भाजीपाल्याची पूर्णतः आम्हाला एक इम्प्लिमेंटेशन करायचं होतं। तर त्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही भेंडी आणि मिरची ह्या 2 रोपांसाठी आपण म्हणता येईल म्हणजे IPMचा यूज करून फेरोमोन ट्रॅप, चिकट सापळे आणि सोलार ट्रॅप यांचा वापर करून पेस्ट मॅनेजमेंट कमीत कमी खर्चात आणि जास्तीत जास्त प्रॉफिटेबल कशी करता येईल याच्यासाठी आम्ही सुरुवातीला इनिशिएटिव्ह घेतला होता। तर आम्ही फर्स्ट वीक ऑफ जुलैमध्ये सुरुवात केली, लागवड झालेली भेंडीची, आणि त्याच्यानंतर आज जवळपास 1.5 महिना झाला, एक 2 तोड झालेले आहेत भेंडीच्या। तर याच्या आधीपर्यंत म्हणजे मला कधीच रासायनिक याचा खर्च पूर्णतः नील झालाय। अच्छा। आणि बाकी याच्यामध्ये फक्त आम्ही 5 गोण्या कंपोस्ट खत एवढे याच्यामध्ये दिलेले आहे। कंपोस्ट खत होतं, त्याच्या व्यतिरिक्त आम्ही कुठलाही खर्च याच्यासाठी वेगळा केलेला नाही। आणि तुम्ही पाहू शकता जसं की स्टिकी ट्रॅपला काय प्रमाणात म्हणजे किड्यांचं याचं जे प्रिव्हेंटिव्ह आपण पाहतो, रसशोषक किडी, हे सगळं प्रिव्हेंटिव्ह मेजर इतकं चांगलं झालेलं आहे की आम्हाला बाकीच्या गोष्टीचा खर्च म्हणजे आता जे आहे ते माझा म्हणजे एक लागवडीचा खर्च जर वजा केला तर पूर्णतः प्रॉफिटमध्ये आम्ही आहेत। म्हणजे तुम्ही विषमुक्त त्या पद्धतीने केलेले आहे। तर एक पूर्वी त्या ठिकाणी रासायनिक पद्धतीचा फवारणी करून त्याच्या माध्यमातून एक प्रोडक्शन घेतलं जातं, आणि आता तुम्ही विषमुक्त म्हणजे कुठल्या प्रकारचं तुम्ही रासायनिक फवारणी केली नाही। तर याच्या माध्यमातून त्या दोन्हीच्या दरामध्ये तुम्हाला काय डिफरन्स जाणवला, जेणेकरून एक जनरली जर पाहिलं की आम्ही जे पूर्ण आता एकराभरामध्ये की 20 गुंठे भेंडी आणि मिरची सध्या केलेली आहे, तर एक 10 ते 12 हजाराचा एक माझा एका सीझन मधला खर्च जे आहे रासायनिक याच्यावरचा, ती पूर्णतः आमचा क्लिअर झाला। आधी जो आधी काय दर भेटायचा आणि आता ह्याच्यामध्ये काय दर भेटत आहे? आता इथलं लोकल मार्केटमध्ये थोडासा अवेअरनेस कमी असल्यामुळं आम्ही पुण्याला गुलटेकडीला आमचा माल पाठवतो। तर इथं आम्हाला एक ठोक जर पाहिलं तर 20 ते 25 रुपयापर्यंत रेट भेटायचा। ओके। आणि तिकडचा जे रेट आहे ते 35 ते 40 रुपये, कारण ऑर्गॅनिक असल्यामुळं म्हणजे एक इनिशियल स्टेज म्हणता येईल आपल्याला ऑर्गॅनिकची, त्याच्यामुळे लोकांना आणि गोडीमध्ये याच्यामध्ये लगेच लक्षात येतं डिफरन्स काय ते। त्याच्यामुळे बऱ्यापैकी आम्हाला मार्केट डबल। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कोणत्याही प्रकारचा रस शोषक किडींचा ह्याच्यावरती कुठलाही असर नाही, एकदम हिरवी गार त्या ठिकाणी भेंडी तुम्हाला दिसायला भेटत आहे। तुम्ही या ठिकाणी ऑन द स्पॉट तुम्ही या ठिकाणी खाऊ शकता, कुठल्याही प्रकारचे केमिकल नाही, ऑन द स्पॉट तुम्ही खाऊ शकता, ऑन द स्पॉट तुम्ही भेंडी खाऊ शकता। एकदम खायला स्वीटनेस आहे, कुठल्याही प्रकारचं ह्याच्यात रासायनिक असल्यामुळे तुम्ही ऑन द स्पॉट तुम्ही खाऊ शकता। धन्यवाद।